चिठ्ठी ज्या संघाकडे जाईल तो संघ थेट प्रवेश मिळवेल अंतिम फेरीमध्ये, फायनली. या स्पर्धेचा नियम आहे, याची दक्षता घ्या. कंपल्सरी टार्गेट. रुपेश सोनकर संजय होते. राईट आर्म राऊंड द विकेट. भूषण बॅकफुटवर जाताना स्टेअर केलं होतं, जागा शोधली होती पण गॅप काढू शकला नाही. एक चिकी सिंगल घेताना एकदम जबरदस्त धावत आला होता, क्विक, पण सिंगल रोखू शकला ना रेबी. त्याच्यापूर्वीचा जो मॅच झाला त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच दोन मोठे खेळाडू. पहिल्या दुसऱ्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच कोहिनूर पहिल्या मॅच घेऊन गेला श्रीकृष्ण दिवा. दुसरी मॅच रवीने गाजवली होती. 3 उत्तुंग षटकार. आदरणीय निलेश सोनकर कोण कोळसकर यांच्याकडून रोख रुपये 1000 रुपयाचं कॅश पारितोषिक मात्र पटकालं होतं. चांगला चेंडू. यावेळेला डॉट सुरेख असं गोलंदाजी कोहिनूर ऑफ द नवी मुंबई. सर्वोत्तम हा मुलगा आहे उत्तम पाटीलचा. भूषम उत्तम पाटील इज अ फुल नेम, इज अ प्लेयर ऑफ द कोहिनूर ऑफ द नवी मुंबई. कमिंग बॉल टू राईट आर्म ओव्हर द विकेट टू कॅप्टन आफ्टर दिव्याच्या बॅटचे आउटसाइड. क्षेत्ररक्षण खाली होतं, त्या क्षेत्रामध्ये मध्ये सिंगल जाईल, धाव जोडली जाईल. धावगावने 2 वरती. कुमार 11 तुर्बे विपक्ष दिविशा 11 ऐरवली. टॉस जिंकला. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय. गोलंदाजावर भूषण पाटील 3 चेंडू टाकले मॅन्डेटरी पहिले पॉवर प्लेचे. 3 चेंडूमध्ये 2 धावा. चेंडू थोडा गेले कारणाने उशीर होते. प्रतीक्षा आहेत चेंडू येण्याची. गावदेवी मित्रमंडळ तलवली 2021 गावदेवी चषक, त्यामध्ये प्री ट्रँग्युलर चा मॅच. ट्रँग्युलरला जाण्यापुरण्याचा हा क्वालिफाय होण्यासाठी हा मॅच चालू आहे. कडवा जुगलबंदी 2 कडक 2 माहिती टीममध्ये. दिविशा 11 बॅटिंग करताना त्याला विरोध करण्यासाठी क्षेत्ररक्षण करताना कुमार 11 तुर्बे. 3 चेंडू भूषणने टाकले, 2 धावा खर्च केल्यात. 4था चेंडू घेऊन कॅप्टनला, अर्थातच गणेश कारंडेला. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सरसावले, गॅप काढली, धन धन करी चेंडू जाऊ सीमा पार. व्हॉट अ एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह. सुपर्बली यार. व्हॉट अ हँडसमली हिट. व्हॉट अ शॉट कॅप्टन. आला नाही तर एक सन्मानित फटका. एक्स्ट्रा कव्हर. हे खरं क्रिकेट. मधल्या एस्टीवर चेंडू मात्र नेम धरला, चेंडू डिलिव्हर केला. हलकासा इनकटर हा एक स्ट्रॉंग पॉइंट आहे भूषणचा. आत आणला, त्याला हलक्या हातानं मात्र ग्लान्स केला. सिलिमी डाऊन. सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट. धावसंख्या 7 वर. शेवटचा चेंडू आपल्या कोट्यातील एकमेव ओव्हर आहे पॉवर प्लेचं. टॉपेज घेतलाय मात्र इथे आणि फलंदाज बाद होता होता सुदैवी ठरला नाबाद. रुपेशच्या खात्यात एक सिंगल जोडते. पहिल्या ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना दिविशा 11 ऐरोली 8 बिनगडी बाद 8. एट फॉर नन विकेट. स्पीडअप करा. ऐरोली हुक करण्याचा प्रयत्न प्रॉपर टाइमर, पण एक महत्वाची धाव मिळते खात्यामध्ये जोडली जाईल कॅप्टनच्या गणेशच्या. 1 ने धावसंख्या मात्र पुढे जाईल 9 वर. 1 ओव्हर आणि 1 चेंडूची समाप्ती झाली. धावा आल्या तर स्कोरवरती 9 बिनगडी बाद. 40-45 धावा. टप असेल, मे बी पॉसिबिलिटी, डेफिनेटली टप टू द कुमार. 45 धावा येणे गरजेचं आहे, परंतु त्याच्या पुढे गेलं तर टप्पा घेईल भरारी. जाऊन राहुल कांबलेला बीट करून सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांना 4 रन बॅटमधून कॅप्टनच्या
हात चमकार. सो मच. 13 तब्बल स्कोर वरती 4 भरारी घेतली. चांगला चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न, पण काय स्टायलिश शॉट यार. मनगटा त्याने रिस्ट ऑफ द फ्लिक क्लासिकल शॉट दाखवला यावेळेला. टर्न केलं होतं मिड विकेटला. जोपर्यंत फिल्डर येईल राहुल कांबळे तोपर्यंत 2 धावा आरामात आपल्या खात्यात टाकल्यानंतर धावसंख्येमध्ये पुढे सरकावत नेली 15 15 बिनगडी बाद. 15 पर विकेट. won the toss and he elected to bat first. Triangular 6 सामना मॅच क्रमांक 7 आहे. याच्यानंतर सेमीफायनल आणि फायनल. ओ बरस इझिली रन आउट होण्याची संधी. अति घाई आणि संकटात नाही जाईल चेंडू जिंकेल का. हो प्राचित्य भोगायला लागतं या ओव्हर थ्रोवर. कमालीचा निराश आहे भूषण पाटील विकेटच्या पाठीमागे. धावा मिळत नाही. चिचून गोलंदाजी करतो आणि तुम्ही या प्रकारची फंबली करणार ते घातक असेल आपल्या टीमसाठी. हे शब्द खडे बोल. जास्त दबाव टाकू नका हे कोरकोडीकडून आम्हाला सांगण्यात येतं. कारण 4 त्याच्यानंतर पूर्ण धाव केली होती. म्हणजे पंचक दिले अंपायरने खेळपट्टीवरून. जे मिडलला अंपायरिंग करताना संदेश पाटील विनायक केनी त्याने निर्णय 5 धावांचा दिला. त्याचा पण आक्षेप घेतलाय कुमार 11 तुर्बे. भूषण रवी विनंती केली जाते जो निर्णय दिलाय त्या निर्णयाचा तुम्ही आदर करा एवढंच मी म्हणेन दोन्ही टीमसाठी. नॉट फॉर ओनली वन टीम. अंपायर निर्णय त्वरित घ्या. कारण ज्या प्रकारचा खेळ थांबवला तर अजून 2 मॅचेस आहेत. एक सेमीफायनल एक फायनल. आणि दोन्ही संघाला मात्र ऐरोली इथे खेळायला जायचं आहे. त्याची मात्र दक्षता घ्यावी लागेल दोन्ही संघासाठी. जो निर्णय असेल तो स्वीकारा एवढंच मी भूषण रवी आणि गणेश कारंडे यांना मिळेल. जो निर्णय देतील त्यासाठी मात्र जनरलमॅन क्रिकेट म्हणून स्पोर्ट्समॅन दाखवून दोन्ही संघासाठी मी म्हणतो. लारा तिथे गेल्यात जे प्रमुख आहेत गावदे मित्रमंडळाचे. फ्रंटवर येताना नेतृत्व करतात ते मित्रमंडळाचे लारा अक्षर विशाल. 5 धावा दिलेल्या आहेत आणि ते स्वीकारल्यात. ओव्हर थ्रो 4 आणि 1 धाव पूर्ण. हिट केल्या होत्या ते 1 धाव पूर्ण केली होती. त्यामुळे ते ओव्हर थ्रोचा चौकार आणि 1 धाव असं पंचक मिळते या चेंडूवर या बॉलवरती. 5 धावा जोडले जाते. स्कोर बोर्ड होती दिविशा 11 ऐरोलीच्या. धावसंख्या 20 वर. कोणतीच आवश्यकता नव्हती डायरेक्टली हिट कारण बॅकअप नव्हतं. याकडे थोडं लक्ष दिलं असतं तर या 4 धावा वाचू शकल्या असता. पण वेळ गेली होती. वेळ निघून गेली आणि 4 धावा एक्स्ट्रा. एवढा नाराज होताना क्वचित दिसतो भूषण. इज अ जेंटलमॅन क्रिकेट ऑलवेज बट टुडे
अजित पाचवा चेंडू फुटतात प्रॉपर बॅटवर भिरकावून दिला गगन जुम्मी षटकार बॅट मधून रुपेश सोनकर ओव्हर द मिड विकेट 6 रन. गडी बाद नव्हता निर्णय जो घेतलाय बॅटिंगचा तो आतापर्यंत तरी चांगला ठरवलाय स्वतः कॅप्टन आणि रुपेश सोनकर या जोडीने. आघाडीची जोडी आहे सलामीर जोडी 26 धाबा तब्बल स्कोर होती. अजून एक चेंडू मात्र टाकावं लागेल आपला पूर्ण ओव्हर करण्यासाठी अजित चव्हाणला. अजित चव्हाण येतो राईट मोर द विकेट टू रुपेश सोनकर. लवली एक्स्ट्रा कव्हर ड्रायर क्लासिकल फटका बीट करून राहुल कांबळे दोनदा 4 रन. काय चुंबने गेले होते द हाय टॉप प्लॅन. सौरभ गांगुली नाव BCCI प्रेसिडेंट अँड ICC चा हा प्रमुख सौरभ गांगुलीच्या रूपामध्ये फटका पाहायला मिळाला. व्हॉट अ लवली शॉट यार. पाने फेडले या फटक्याने रुपेश सोनकरच्या कडक एक्स्ट्रा कव्हर 4 रन. 2 ओव्हरचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये अतिशय मागडं ठरला अजित चव्हाण. तब्बल 22 धाबा कुठल्या गेले ओव्हरमध्ये. धावसंख्या पुढे सरकली 30 वरती. चांगला स्कोर. धावसंख्या पहिले 8 दिली होती भूषणने. किफायती ओव्हर नंतर मोठा ओव्हर. काय कश्मकश चाललेली आहे. हा लपंडाव आहे दोन्ही संघामध्ये. कधी चेंडू हवी होते कधी बोलबाला बॅटरचा पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. 2 ओव्हर 30 धाबा बिनगडी बाद. हेमंत ग्रेट बॉलिंग यार. लेग बायचा इशारा. अपील जरूर होते विकेटच्या पाठीमागे. ती साथ मिळायला पाहिजे भूषणची मिळाली. भूषणला माहित होतं स्टंपच्या सोडून जातोय. उगाचेच अपील करून आपला शब्द मी फुकाट वाया का घालू. बिकॉज आय एम द जेंटलमॅन क्रिकेटर. कोहिनूर ऑफ द नवी मुंबई. एक सिंगल मिळते अतिरिक्त धावसंख्येने धावफलकामध्ये पुढे जातो 31 वरती. प्री टँग्युलर मॅच दिविशा 11 ऐरोनी आणि कुमार 11 तुर्बेच्या दरम्यान आपण पाहतोय. काय जोडी जमली यार. आघाडीला येताना गणेश कारंडे रुपेश सोनकरला घेऊन 31 धाबा लावतोय आपल्या संघाच्या स्कोर बोर्डवरती. कोणताही गडी न बाद होता. ओव्हर क्रमांक तिसरा ओव्हर घेऊन आले आपला पहिला शॉट ऑन पूल इज येस ॲब्सोल्युटली सक्सेसफुल. व्हॉट अ शॉट ऑफ द कॅप्टन गणेश कारंडे. पूल इज सक्सेसफुल. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ फॅब्युलसली हिट. 6 रन. ची शक्यता वर्तवली होती ती मात्र खोडीत काढील हा कॅप्टन साथीला घेताना रुपेश सोनकरला. काय फटका यार. जिंजर आले फटक्याने. बेमिसाली टायमिंग लवली स्टान्स बॅक क्लिप सुपरबली यूज टू हिट ओव्हर द मिड विकेट अवे फ्रॉम द बॉडी. सुरेख परतवलं या चेंडू नंतर मजबूर केलं होतं. ढकलून गेलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होईल का. ओहो मागे आहे का नाही. फलंदाज सेफ. व्हॉट अ तालमेल. किती प्रेशर जाणवलं 2 फटक्यानंतर. ट्रिमेंडसली प्रेशर ऑन द फील्ड. कुमार 11 तुर्बे. काय दबाव आहे पण शांत चित्ताने नमित पाटील पाहतोय मैदानामध्ये काय चाललेलं आहे. पण शांत चित्त जेव्हा बॅटिंगला येईल तेव्हा राग अक्षरशः काढू शकतो हा फलंदाज. ही शांतता आहे वादलापूर्वीची. 11 चेंडू खेळलाय गणेश कारंडे. 26 धावांचं योगदान दिलंय. व्हॉट अ लवली प्लेट कॅप्टन सिनिंग इन द फ्रंट. समोर आलेले आदर्श ठेवून जाते इतर रनवर. लवली प्लेट गणेश कारंडे. हेमंत फुल टच. ओ हो गोइंग येस ॲब्सोल्युटली यू आर द राईट कॉमेंटेटर. ॲबली फुल्ली फॉर्म. सुपर शॉट अगेन मॅक्सिमम ओव्हर द कॉमेंट्री बॉक्स. 6 रन. तब्बल स्कोर जाते 45 वर. अजून वैयक्तिक 32 वर. काय प्लेड आहे यार. गरम झालाय अक्षरशः गणेश कारंडे. व्हॉट अ पॉवर. टायमिंग बेमिसाल. पॉवर जनरेट करते स्ट्रोक खेळताना.
हेलिकॉप्टर प्रॉपर झालं नाही, पण मिड विकेटला शॉटला शतरक्षण करताना अजित चव्हाण. सिंगल घेतली चिकी ना, स्ट्राईक रोटेड नाव. अखेरचा बॉल घेऊन हेमंत. 2.5 ओव्हरचा खेळ संपलाय. बिनगडी बाद आतापर्यंतची सर्वोत्तम अशी सलामी लता भागीदारी ठरते या स्पर्धेमध्ये. गावदी चषक तळवली 2021. 46 फॉर नो विकेट. चांगला चेंडू, अतिशय लवली बॉल. एंडाबा सेवट चांगला केला या ओव्हरचा, पण त्यापूर्वी धाबा बरेच खर्च केले. 2 षटकार चढवले कॅप्टनने हेमंत पाटीलच्या गोलंदाजीवर. तब्बल 16 धावा कुठल्या गेल्या. पहिले षटक अतिशय चांगलं टाकलं होतं भूषण कोहिनूर ऑफ द नवी मुंबई. त्याच्यानं अजितने 22 धावा खर्च केले, सफलता मिळाली नाही. हेमंत पाटीलला आपला ओव्हर क्रमांक पहिला आणि संघाकडून 3रं घेऊन तब्बल 16 धावा. अशा पर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोअर बोर्डती दिविशा एलिमन ऐरोली बिनगडी बाद 46 धावा. पुढे रन रेट 15 धावांच्या पुढे सरासरी धावा कुठल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर दिविशा 11 ऐरोली. हे प्रेशर नसतं. जेव्हा तुम्ही डबल बॅटिंगला येता टार्गेट चेस करा तेव्हा प्रेशर असतं. हे खुल्या मनाने खेळू शकता, फ्रेंडली माइंडेड. म्हणून हा निर्णय नेहमी घेतो. आफ्टर द ऑन द टॉस ही इलेक्टेड द बॉल बॅट इन्स्टेड ऑफ द बॉलिंग. सन्मेश बॅकफुटवर जागा बनवली, त्याला पंच केलं होता हलक्या हाताने बॅकवर्ड स्क्वेअर ऑफ द पॉइंटला. सिंगल मिळेल या स्ट्रोकवरती. धावसंख्या 47 वर. हा गोलंदाज एकदा एंडला वापरतो, पण मागच्या सामन्यामध्ये त्याला दुसऱ्या क्रमांकावर आलं होतं. दबाव हटवण्यासाठी गोलंदाजाचा वापर करायला पाहिजे होता, पण थोडीशी हलकीशी मात्र मी म्हणेन मे बी मिस्टेक टू द कॅप्टन ऑफ द टीम. कारण घातक गोलंदाज चर्चेमध्ये आहे, फुल फॉर्ममध्ये आहे गोलंदाज. विकेट मिळून देणार गोलंदाजमधून त्याची ख्याती असताना तो येतोय जेव्हा जास्त धावा कुठल्यानंतर अखेरच्या ओव्हरमध्ये. सन्मेश हो हो, तोपर्यंत बॉल अक्षरशः फुटबॉल सारखे यायला लागले. त्यासाठी ते सन्मेशलाही पाहणार नाही. व्हॉट अ स्ट्रोक यार. फेकून दिला, बिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावर कॅप्टनने. 6 रन. रोनित आहे, अजित आहे, राहुल आहे, कौशल आहे. 7 फलंदाज कोणत्याही प्रतिस्पर्धेत तुटून पडतात. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. सुरक्षित फटका. व्हेरी गुड फिल्डिंग. याज ॲब्सोल्युटली ग्रेट फिल्डिंग. हो, लक्ष नव्हतं, परंतु यावेळेला विकेट फेकली मी म्हणेन. 41 धावांची ही मॅरेथॉन इनिंग कम्स टू द एंड. सेवर झाला. व्हॉट अ कॅप्टन्स इनिंग. कॅप्टनला पाहिजे असला डाव खेळला कॅप्टन गणेश करंडे. टाळ्यामध्ये स्वागत करतायत. व्हॉट अ इनिंग. सुपर डुपर इनिंग प्लेड. इज कम बॅक इन द पवेलियन एंड इज गॉन. कॅप्टन इन डग आउट. नवी मुंबई क्रिकेट नाव दिले मखमली आवाजाचा आमचा लाडका समालोचक विघ्नेशने. बाहुबली जेव्हा 6 षटकार मारले, कॉमेंटेट करत होता विघ्नेश. श्रीकृष्ण दिवा अगेन्स्ट याच संघाच्या विरुद्ध. लेफ्टन लवली बॉल आहे, सुपर बॉल. पायाला चाटून गेला. घोषित क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. दिविशा 11 ऐरोलीची एक गडी बाद कॅप्टनच्या मोबदल्यामध्ये डबल 55 फॉर 1 विकेट. 2 उर्वरित चेंडू शिल्लक आहे पहिल्या इनिंग संपण्यासाठी.
कुमार एलिमन तुर्बेकडून मुख्य अस्त्र शेवटाला वापरतोय सन्मेशच्या रूपामध्ये. चांगला चेंडू, मॅच आउटसाइड इथे संधी आहे. सरेंडर केलं की मी डेफिनेटली आउट. बाहुबली घान विदाउट स्कोर डक. ओव्हर आहे. ट्रम्प कार्ड थोडा बोलूनचा ट्रम्प कार्ड लास्ट वापरलाय, हरकत नाही. धाबा रोखून धरलाय. एक षटकार असेल आतापर्यंत धाबा खर्च केला फक्त 9. वॉट अ बॉलिंग करण्यास, वॉट अ पेस ऑफ द बॉलिंग सन्मेश टू द टीम कुमार एलिमन तुर्बे. कुमार एलिमन तुर्बे आणि दिविशा एलिमन ऐरोलच्या दरम्यान कशमकश. टायमिंग चुकलं गेलं. कौशल आहे झेलाच्या खाली. ड्रॉप द कॅच. झेड सोडला कौशलने शॉर्ट स्क्वेअर लेगला. ड्रॉप द कॅच. इनिंग संपली. 4 ओव्हरच्या या पहिल्या इनिंगमध्ये निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. टॉस जिंकल्यानंतर कॅप्टनच्या 41 इनिंग स्वतःची इनिंग खेळल्यानंतर धावफळ काय स्कोर होती अब तक 56, 57 टू विन. याच्या अगोदर मात्र चेस स्कोर होता किरण स्मृती एलिमन घनसोली 58 धावांचा. इथे आहे 57. काय मॅचेस झाल्यात, चांगल्या स्कोरच्या मॅचेस पाहायला मिळतात प्रेक्षकांच्या. 57 टू विन टू कुमार. क्षमता आहे, ताकद आहे आणि जशात तसं उत्तर कसं दिलं जाईल थोड्याशा उशिराने येऊया आपण मैदानामध्ये सांगण्यासाठी, ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी. चला स्पीडअप करा ही विनंती दिली जाते आमच्या कमिटीकडून. भूषण उत्तम पाटील, चला चेंडू पूर्वा लवकरात चेंडू द्या. भूषण आणि नमित अशोक पाटील ही जोडी कायम ठेवलेली आहे या स्पर्धेमध्ये. तिसऱ्या सामन्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण सामना. या तिसऱ्या मॅचमध्ये जर जीत हासिल केली क्वालिफाय टू टॉप 3. ध्रुवी एलिमन घनसोली आणि खत्री एलिमन घनसोली 2 संघ गेले काल 16 संघामधून क्वालिफाय झाले टॉप 3 मध्ये. आजचा हा मॅच मधून तिसरा टीम येईल, जॉईन होईल खत्री एलिमन घनसोली आणि ध्रुवी एलिमन घनसोली. बबलू पाटील, गिरीश पाटील याचा हा ध्रुवी एलिमन घनसोली आपल्या लाडक्या लेकीच्या नावाने बरंचसं वर्ष त्यांनी आयोजन केले क्रिकेटचे. त्यांचा संघ मात्र गेलाय हा टॉप ऑफ 3 मध्ये. पण त्यांचा भावाचा संघ चेतन पाटील जे करता धरता आहे किरण स्मृती घनसोली, आपल्या मुलाला त्याने सोबतीला मैदानात पाठवलं होतं पृथ्वीला. हस्तोलन करणार होता अश्रू बरोबर. यात धडे मात्र चेतक छोट्या मात्र द्यायला लागले आपण मुलाला. येणाऱ्या कालामध्ये माझा मुलगाही मात्र हे मैदान गाजवेल.
14च्या थोडं 14.25 धावा संख्येने मात्र ही रन रेट रिक्वायर्ड आस्किंग. आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 14.25 धावांची प्रत्येक ओव्हरसाठी. 57 टू नाही ती दमछक ठेवतो हा कोहिनूर. राग होता मैदानामध्ये पण तो राग फलंदाजांचा कधीच ठेवत नाही. बर्फ ठेवतो फलंदाज येताना शांत चित्ताने. ही खासियत आहे म्हणून तो मोठा खेळाडू सातत्याने 15-20 वर्ष मैदान गाजवतो. नुसता गाजवत नाही तर नवी मुंबईचं क्रिकेट तो अख्खा ते देशाला दाखवून येतो. आय एम द नवी मुंबई तुर्भेगाव. भूषण पाटील फेसिंग टू व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी मॅन्डेटरी पॉवर प्ले. गोलंदाज तो पहिल्या मॅचचा हिरो. 5 धावा देऊन 3 झटके दिले, 3 विकेट. ठरला होता सामनावीर. तोच गोलंदाज मोठ्या फलंदाजाच्या विरुद्ध पहिला चेंडू टाकण्यासाठी राईट आर्म राऊंड द विकेट. क्लास शॉट आहे. पहिला चेंडू लाडोच्या हातात. ओहो गोल्डन डक. बिग विकेट. कोहिनूर परतला 0 बॅक इन पेवेलियन. सेलिब्रेशन मैदानामध्ये साजरं करताना दिविशा 11 ऐरोली. 0 गडी बाद. पाटील आहेत स्कोरर. काय ऑब्झर्वेशन आहे त्याने सांगितलं पहिल्या 2 मॅचमध्ये विरूला वापरलं होतं. काय रणनीती आहे. मग स्कोरर ही माझ्या समोरच्या पेक्षा कितीतरी पुढे आहेत. गुड आहे. लवली यार. प्रथम आम्ही तारीफ करतो तुझी. गोलंदाज आगला मुख्य फलंदाजी विरुद्ध आणलं बॉलिंग मारवर जो पहिला सामनावीर आहे कैलाश मस्तूद नावाचा अस्त्र. पहिल्या चेंडू सफलता. लाडोच्या हातामध्ये अजिंक्यच्या हातात झेल देऊन कोहिनूर परतला 0 गडी बाद. खराब सुरुवात पण अजून दमछक आहे कारण पाठच्या माझं पाहिलं होतं भूषण परतला होता. पंकजने त्याची विकेट गेल्यानंतर रवी मात्रेचा शो दाखवला होता. बिग शो. मॅन ऑफ द मॅच घेताना रवी मात्रेने अगेन्स्ट रामतनु तुर्बे. ओहो लेग ब्रेक. फसवा चेंडू. नकल गेंद. डेलिब्रेट. आणि रवीला माहित तो कित्येक वर्ष खेळतो का कोणती हालचाल नाही त्यामुळे इज अ डेफिनेटली डिलिव्हरी इज अ डेलिब्रेट. कोणती धाव मिळत नाही असं हावभाव न करता ॲक्शन न करता चेंडू डॉट. काय 2 चेंडू टाकले. पहिला चेंडू विकेट कोहिनूरची 0 तिसरा चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर दिविशा 11 ऐरोलीकडून कैलास मस्तूद. राईट आर्म राऊंड द विकेट टू रवी मात्रे. ओहो आणखीन एक झटका आहे का. ओहो मागणी केली का घोषित क्षेत्रामध्ये झेल घेतलाय परंतु पंच पाहतील अंपायर पाहतील भूमिका. संदेश पाटील तिथे जाताना खरोखर क्षेत्ररक्षण गेले का. ओहो घातक. निकटचा निर्णय द्यायला लागला. आपण काय अंपायरिंग यार. जाऊन स्वतः पाहिलं निरीक्षण केलं आणि नाबाद चढवलं रवीला. क्रुशल मुमेंट होता मॅचचा. सुपर अंपायरिंग संदेश दिलीप पाटील अलॉंग विथ अंपायरिंग विनायक केनी. असे निर्णय देताना खूपच घाम फुटतो मैदानामध्ये. बोलणं थोडं सोपं आहे मी दशरथ पाटील म्हणेन कारण थोडं वायफल निघालं तर आपण सॉरी म्हणून मोकळं होतो पण तिथे शिव्या हसडतात. एक सिंगल मिळते खातं कोळलं जातं यावेळेला. बॅटमधून बॅटरच्या रवीच्या सिंगल आली खातं कोळलं संघाचं. लक्ष्य 57 धावांचा. 57 टू विन. 14.25 धावांच्या सरासरी धावा काढाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी क्वालिफायर व्हायसाठी. सोडून दिलं. चांगला योग्य निर्णय म्हणता येईल. यावेळेला दिशा पाहिली पिचिंग द्यायला लेग स्टंपच्या बाहेर. वाईट +1 अशा 2 धावा अतिशय महत्वपूर्ण मिळतात स्कोअरमध्ये. कुमार 11 तुर्बे. 3 गडी बाद. वाईट नंतर पुढला चेंडू. झकासाला झोकामध्ये इथे राजू रन्नावरे झेल सोडतोय. मोठ्या फलंदाजा रवी मात्रेचा झेल सुटला. सुदैवी ठरला. कॅचेस विन द मॅचेस. मॅच सोडायला भाग पाडू शकतो एवढा डेंजरस प्लेअर आहे हा. त्याची ताकद नवी मुंबईच्या प्रत्येक संघाला आहे. का रवी कोहिनूर नंतर काय करतो करिश्मा आपण पाहिले. अगेन्स्ट द त्याच गावची रामतनु तुर्बे.
व्हेरी डेंजरस, व्हेरी कॉस्टली, महागात पडू शकतो एवढं मित्र म्हणेन. सिंगल रवीला सुदैव ठरला, झेल सुटला. राजू रनावरेच्या हातून हा झेल सुटला. दोन महत्वपूर्ण सफलता मिळवत होता गोलंदाज. दुर्दैव म्हणायला लागेल कैलास मस्तूद. हार्डलक. पाचवा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट टू नमित अशोक पाटील फेसिंग द फर्स्ट टाइम. हा हा हा, काय गोलंदाज आहे, अप्रतिम नियंत्रण चालेल. सिंगल मिळाले बॅटचा मधून गेल्यानंतर. एक सिंगल येते. धावसंख्या सावकाश गतीने जाताना पहिल्या ओव्हरच्या दरम्यान 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. धावसंख्या आहे 57 धावचा. टार्गेटला चेस करताना कुमार एलिमन तुर्बे दिविशेच्या विरुद्ध फक्त 5 कोहिनूर गेले आहे तंबूमध्ये विदाउट स्कोर. आखरी गेम, लास्ट बॉल टू व्हेरी फर्स्ट ओव्हर. बॅक फुटवर, हो सुपर डुपर कडाक शॉट बॅट मधून नमित चरण. संगीत वाजू द्या, मी फक्त समीकरण सांगतो. 18 चेंडू धावा, 11 धावा आहेत. एलिमन आणि खत्री एलिमन घनसोली असे दोन्ही संघ घनसोलीचे पोहोचलेत. एक वेळेला वाटलं होतं का बीट केल्यानंतर तिन्ही संघ मात्र पाहायला मिळाले असते सुपर 3 मध्ये, पण तसं नाही. एक वेळ आलं होतं लोकनेते चषक बुनकोडे, तिथे तुर्बेचे तिन्ही संघ भिडलेले होते. 24 संघामधून गजानन तुर्बे, कुमार तुर्बे अँड रामतनू तुर्बे. ती एकमेव संधी आली होती घनसोली गावासाठी, पण दुसऱ्या फेरीच्या मॅचमध्ये तोंड पाहायला लागलं पराभवाचं. 2011-12चा हा लोकनेते चषक बुनकोडे हे आयोजित केले होतं आणि तेव्हाच वेळेला तिन्ही टीमा तुर्ब्याच्या आल्या होत्या, भिडल्या होत्या आपसामध्ये. ते सुवर्ण संधी मात्र वाया गेली म्हणेन मी घनसोलीसाठी. 11 धावा आहे तब्बल. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा बनवायचे आहेत 46. गोलंदाजीच्या मार्गावर ज्याने पहिल्या 2 मॅचमध्ये डावाला आरंभ करताना पहिलं ओव्हर घेऊन आला होता वीरू. 18 गेंदे 46 रन, 18 बॉल आणि 46 धावांचा. स्ट्राईक एंडला आहे रवी मात्रे, ज्याचा झेल सोडलाय राजू रनावरेने मिड विकेटला. आणि झेल सोडल्यानंतर त्वेषाने खेळतो, तुफानी बल्लेबाजी करतो फलंदाज रवी. स्ट्रोक टायमिंग बरोबर होतो, हा जाईल बरोबर सीमारेषेच्या लगत. दुसरा झेल कॅच घेताना अजिंक्य लाडो. दोन्ही झेल अजिंक्य लाडोने. भूषणचा झेल टिपला, त्याच्यानंतर रवी मात्रेचा. सुदैव म्हणायला लागेल, कारण बराचसा दर्पण होतं राजू रनावरती. जेव्हा जेव्हा आपण गावदे तळवला येतो तर मोहेश पाटील या समोरची आम्हाला आठवण नेहमीच येते. दशरथजी पाटील चांगला कॉमेंटेटर आपल्याला सोडून गेलाय. त्यांच्या खरोखरच कॉमेंटरीच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. चांगला हसत मोका चेहरा कमी महिन्यामध्ये निघून गेलाय, पण त्याच्या आठवणी आहेत, कारण आमच्या जोडीला असायचो तो समालोचक करताना. वी मिस यू मोनिश. विकेट नंतर घेऊन येतो चेंडू दुसरा. फुटटॉस प्रॉपर. बॅट मधून नमित अशोक पाटील. दुसरा षटकार बॅटर नमित पाटीलच्या बॅट मधून 6 रन. समीकरण जिंकण्यासाठी, क्वालिफायर होण्यासाठी टॉप सुपर 3 मध्ये
कुमार इलेव्हन तुर्बे अजून बाकी आहे. एक नवीनचा दर्यारा माहीत आहे तुम्हाला. सारसोळे नेरुल 78 धावा कुठलेले होते फलंदाजाने, काही करू शकतो. नवसाती मित्रमंडळ 2020 दुसरा अर्धशतक ज्या पट्ट्याने लावलं, कित्येक अर्धशतक नावावर आहे. तो मॅच इतक्या लवकर देणार नाही दिविशा 11 ऐरोलीला. ऑफसाईड ऑप्शन पिचिंग झाला, ऑप्शनच्या बाहेर वळाले. आमच्याकडे येताना 2 हात फैलावून सांगितले हा वाईड बॉल आहे. विनायक केनी इज डिक्लेअर द वाईड. एक्स्ट्रा मूव टू जॉइन द स्कोर कुमार 11 तुर्बे. नाउ टोटल स्कोर गोज टू द 18 2 गडी बाद, 2 मोठे खेळाडू बाद. बैठक मारली होती परंतु उशिराने. खराब क्षेत्ररक्षण पण त्यांचं सिंगल घेताना मात्र मनाई केली होती मोठ्या बंधूने बाबाने, अर्थातच रोनितने नमितला. 2 बाबांची जोडी आपण पाहतो मैदानामध्ये. बऱ्याचशा जोड्या खेळतात मैदानामध्ये, पण विक्रम आहे भारचंद्र चषक. जवळ त्या नाईटच्या क्रिकेटमध्ये 8 भावांच्या जोड्या खेळल्या होत्या नवी मुंबईच्या. 8 पेअर्स ऑफ द ब्रदर प्लेड इन द गावदेवी क्रीडांगण जुगाव इन भालचंद्र चषक. यतीन आणि वैभवचं या भावांचं ते अतिशय आपल्या वडिलांच्या नावानं चषक भरवला जातो. लाभ केलाय, उंची जास्ती लांबी कमी. रुपेश सोनकर सुबह कॅचर. एंड ऑफ द नमीज इनिंग. नमिंग बॅक परतलाय नमित तंबूच्या आश्रयाला. गडी क्रमांक 3 बाद. अजित आहे, हेमंत आहे. सामना अजून संपलेला नाही एवढं तुम्ही म्हणेन. अडचण आहे यावेळेला, बिकट परिस्थिती, हालत खराब आहे, पण सामना संपलेला नाही मित्रांनो. ताकद काय आहे कुमार इलेव्हनने बऱ्याच वेळेला दाखवलंय. मग ते अनिकेत म्हात्रे यांचं नाईटचं क्रिकेट असो, सलग 3 वेळेला जिंकणारा संघ आहे हा कुमार 11 तुर्बे. तो इतक्या सहजेने हार मानेल हे कदापि शक्य नाही. 14 चेंडू आणि 39 धावा, 14 गेंदे 39 रन. विरी होते. पुढला चेंडू तो रोनित. अबे फ्रॉम द जागच्या जागी हे स्ट्रोक खेळायचं आहे. ताण लागली तर आपल्याला पाणी मिळालं नसतं तर ओढ्यापर्यंत जावं लागतं. पाणी येणार नाही. पोचायचं असेल चेंडूपर्यंत तर हालचाली करायला लागतील. त्या हालचाली मंदावल्यात सध्या डगआउटमध्ये. त्या हालचाली पूर्वत करण्यासाठी मात्र फलंदाज खेळणं खेळपट्टू जरुरीचं आहे. गोलंदाज विरू. शेवटचा चेंडू आपल्या ओव्हरमधला. गुड शॉट. पाय हलवले प्रॉपर, परंतु पॉवर जनरेट झाली नाही. यावेळेला जे चूक केली होती रवी मात्रेचा, झेल सोडून तो झेल न सोडता रोनितला पाठवलं डगआउट मध्ये. गडी क्रमांक 14 बाद. या स्कोररला 7 धाबा खर्च केला. संगीत वाजेल. 3 धाबा म्हणजे आवश्यकता. चला दोन्ही कॅप्टन या. चिठ्ठ्या काढण्यात येतील. यांचा विजेता संघ लगेच आमच्या अतिथी कक्षामधील अर्थात कॉमेंट्री बॉक्समध्ये विजेत्या संघाची चिठ्ठी काढण्यात येईल. परंतु तुम्ही संघाचे 2 महत्त्वाचे खेळाडू अलॉंग विथ द कॅप्टन आपण अतिथी कक्षामध्ये या, आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. खत्री 11 घनसोली आणि ध्रुवी 11 घनसोली जे सुपर 3 मध्ये जाणारे 2 संघ आहेत. 12 चेंडू 39 धावांची आवश्यकता. बैठक मारले जरूर, परंतु हातामध्ये जेल देऊन बसलाय ऋषी काटे. अडचण आणखीन वाढतात कुमार 11 तुर्बे. गडी क्रमांक बाद होते हा 5वा. ऋषी काटे बॅक इन टू द पॅव्हिलियन.
चेंडूवर पहिली सफलता मिळू देते. चांगलं झेल घेतलं. एका भावाने मात्र मदत केली विकेट घेण्यासाठी. दोन्ही बंधू आहे. झेल घेतला कैलास मस्त जे ब्रदर टू द बॉलर जगदीश कैलास बंधू आहे. फुलटॉस बॅटवर पुन्हा एकदा प्रॉपर येत नाही. आणखीन एक झटका कौशल परतलाय. बॅक टू बॅक 2 झटके जाईल गोलंदाज हॅट्रिक वर. एकमेक हॅट्रिक पहिले दिवशी गावदे तळीकडून विक्की बनसोडे. समोर आहे हेमंत पाटील, कॅप्टन ऑफ द टीम कुमार 11. थँक्यू संतोष. गुडलँड टप्पा पडल्यानंतर स्विंग झालाय. हॅट्रिक हुकली परंतु चकला गेले फलंदाज हेमंत. विकेटच्या पाठीमध्ये कॅप्टननं गॅदर केलं. विकेट किपर म्हणून गणेश कारंडे. नो रन. विकेट डॉट. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावा हवे आहेत 39. फटका चांगला बॅटमधून प्रॉपर. स्वीट साऊंड द कॅप्टन हेमंत पाटील 6 रन. परंतु थोडा उशिराने षटकार जरूर येतोय. धावसंख्येला आकार देताना 6 वरून धावतोय 24 या धावसंख्येवर 18 वरून 24 वर. 57 धावांचा टार्गेट होतं पण 2 ओव्हरमध्ये माघारी पाहायला मिळाला टीम कुमार. होती ते आम्हाला निर्देश आणून दिले लिटिल मास्टर विजय पाटील कोपरखेडणे. थँक्यू सो मच विजय. या सन्मानांचं नाव घेणं गरजेचं आहे कारण क्रिकेटसाठी बरेच समर्पित केलेले आहेत हे खेळाडू. जरी दुनियेपासून आपले दूर गेलेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटवर जाताना पंच केला आहे. डीप कव्हर पॉईंट च्या ठिकाणी फक्त 1 धाव मिळते स्ट्रोकवरती कॅप्टन हेमंत पाटीलला. जास्त नुकसान होणार नाही. बराचसा दूर आहे जीतपासून. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा बऱ्याचशा 32. 7 चेंडू आणि 32 धावा. हेमंत पाटील आणि सन्मेश अशी जोडी खेळपट्टीवर. भूषण, नमित, रवी, रोनित आणि ऋषी हे कौशल हे तंबूच्या आसऱ्याला. पहिला विकेट 0 कोहिनूर. दुसरा विकेट 11 तिसरा 18 18 18 18 18 धावसंख्येवर 4 खेळाडू हे परतले तंबूच्या दिशेने. बैठक मारली होती पण प्रॉपर नव्हती. तमाशा दाखवताना आलाय. बैठक मारल्यानंतर स्ट्रोकवरती हेमंत पाटीलला अलॉंग द कार्पेट थेट गेला तर मिड विकेटच्या ठिकाणी रुपेश सोनकर फिल्डिंग इज देअर. एंड ऑफ द 3rd ओव्हर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 57 धावसंख्येला उत्तर आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 6 गडी बाद 26 धावा. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी धावा कुमार 11 तुर्बेला बनवायच्या आहेत 31. 6 चेंडू 31. 6 चेंडू 30 धावा बनवल्या आहेत बोंडकोडेच्या विरुद्ध मनोज सिंग गजानन तुर्बेकडे इर्तीमध्ये. 6 चेंडूमध्ये 40+ ह्या शंकर पाटीलने धावा जमवल्यात जिंकण्यासाठी. बरोबर बोंडकोडे 40+. विक्रम आहे 40+ आणि यंगस्टार बोंडकोडेच्या दोन्ही विरुद्ध 30-30. इथे फक्त 1 धाव जास्त आहे जिंकण्यासाठी. 6 गेंदे 31 रन. रुपेश सोनकर बॉलिंग मार्क. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. समोर हेमंत आहे. डीप कव्हर पॉइंट. एक डीप एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑन लॉंग अप. कावो कॉर्नर. डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सजवलंय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. 6 चेंडू 31 धावा. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. एक्स्ट्रा धाव व्हाईटच्या रूपाने मिळले जाते. स्कोअरमध्ये कुमार 11 तुर्बे. येणारं समीकरण चेंडू तेच असतील बॉल तेच धाव मात्र 1 कमी होते. 7 चेंडू आणि 30 धावा. 6 गेंदे 30 रन. 6 गेंदे 30 रन. 6 चेंडू आणि 30 धावा. गोलंदाज मार्गवर रुपेश. फटका चांगला. इन ऍक्शन. लाफ एक्झॅक्टली कॅमेऱ्याच्या वरून दस्तक देऊन मस्तपैकी 6 रन. तो कॅप्टन
ऍक्टिंग करताना कॅप्टन लिडिंग फ्रंट. 5 चेंडू नाही 24. ऑफ स्टंपला स्विंग झाला, दिशा पाहिली, अनादर वाईट. हो मॅच अजून कायम आहे. मॅच जिंकून दिला तर रांगेत बसेल शंकर पाटील आणि मनोज सिंगच्या. आमच्या सम्यक्ष आम्ही कॉमेंट्री करताना मात्र हा तिसरा फलंदाजा पाहायला मिळेल डेफिनेटली. येणारे सम्यकर 5 चेंडू आणि 23. हो अल्ला ऑन द कार्पेट. आता मात्र ओळीने 4 षटकार बेन स्ट्रोकच्या अगेन्स्ट कार्लोस ब्रेथवेट. T20 वर्ल्ड कप. पण हार मारली नाही बेन स्ट्रोकनी, नव्याने उभारला आला आणि पहिलं वर्ल्ड कप जिंकून दिलं न्यूझीलंडच्या विरुद्ध. फायनल वर्ल्ड कप 50 ओव्हर फर्स्ट टाइम. आणखीन एक ऑफस्टमच्या बाहेर प्रेशर आहे. निर्णायक अखेरचं ओढ टाकताना दिवीच्या 11 ऐरोलीकडून रुपेश सोनकर. 22 धावांची आवश्यकता, 4 चेंडू. हा महत्वपूर्ण मॅचचा हा स्टायलिश शॉट जरूर आहे, पण जाईल सरळ हातामध्ये. कैलास मस्त दबडी स्क्वेअर लेग. धाव घेत नाही. सामन्याचे चित्र स्पष्ट होते कोण जिंकेल, पण भाकीत करणार नाही. एखादा चेंडू जर सुदैवाने नो पडला, त्याच्यावर चेंडूवर षटकार मारला तर अजून नाही. आता खूपच दूर जाते कुमार 11 तुर्बे, कारण येणारा 2 चेंडू आणि 21. 2 चेंडू आणि 21, 2 गेंदे 21. चित्र स्पष्ट आहे मॅचचं. भाकीत करणं मूर्खपणाचं ठरेल. वरचर पाडू छोटा पोरगाही सांगेल काय मॅच मध्ये आहे. व्हॉट अ रिव्हर्स स्वीप यार, लाजवाब रिव्हर्स स्विच शॉट. परंतु फलंदाज बाद कमाल दाखवली यार, कौतुक केलं. पाठ टोपवली कॅप्टनने, गणेश कारंडे एका कॅप्टनची. क्रिकेटसाठी हे दृश्य चांगलं आहे. गुड सीन इन ऑन फील्ड. फलंदाज कॅप्टन किती धावफळ होते, कारण त्यांना जावं लागतं ऐरोली इथे जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. म्हणजे अति घाई करू नका एवढंच मी खेळाडूंना सांगेल.